अध्यक्ष महोदय, आपला आभार मानतो अध्यक्ष महोदय। संत गाडगेबाबांना अध्यक्ष महोदय या बाबतीत 25-30 वर्ष अगोदर अतिशय शिक्षणाबाबत प्रवचन करताना अध्यक्ष महोदय म्हणत होते, बाप हो अर्ध्या पोटी राहा, पैसे नाही असे म्हणान तर खाचं ताट मोडा। अध्यक्ष महोदय, शिक्षणाची जाणीव गाडगेबाबांना गाव खेड्यापर्यंत नेली। आता पुरं आपले शाळेत जायला लागले, पण कदाचित आता जर गाडगेबाबा असते तर मंत्री महोदय आपल्याला गाडगेबाबांना सुचवलं असतं का जे जे करता येईल ते करा, शिक्षणासाठी करा। अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का मेडिकल कॉलेजचा आता शेतकऱ्याचा पोरगा फी भरू शकत नाही। ओबीसीला आपण फक्त 50% सवलत देतो, 50% फी 2 लाख रुपये भरावं लागतं। अध्यक्ष महोदय, एका इकडे साधं कार लोन आपण 8% देतोय, पण शिक्षणाचं कर्ज 13% आखून देतोय। अध्यक्ष महोदय, मग त्या शिक्षणापेक्षा कारपेक्षा शिक्षण महत्वाचं नाही का अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, याबाबत तातडीने निर्णय घेऊन आमच्या मंत्री महोदयाकडून या अपेक्षा आहे का कारसाठी 8% आणि शिक्षणासाठी 13%। किती बँका कर्ज देतं, किती बँका कर्ज प्रस्ताव वापस धाडतं, कित्येक गरीबाचे पोरं उच्च शिक्षण घेऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, म्हणून आपल्या माध्यमातून जो 3% खर्च करता आपण तो 7%वर केला पाहिजे आणि अमेरिकेच्या धर्तीवर खऱ्या अर्थानं शिक्षण प्रणाली निर्माण केली पाहिजे। अध्यक्ष महोदय, अमेरिकेमध्ये प्राथमिक शिक्षण हे कुठलाही सरकारी अलग आणि खासगी अलग असं नाहीये, सगळं प्राथमिक शिक्षण हे सरकारी आहे। आणि म्हणून अंबानीचा पोरगा सुद्धा शेतकऱ्याच्या पोरासोबत शिकण्याची ताकद खऱ्या अर्थानं या इथं आपल्याला आपण निर्माण करणं गरजेचं आहे। आपण पाहतो का ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्यासाठी शिक्षण दर्जेदार आहे, आणि ज्याच्या खिशात पैसा नाही त्याला मात्र शिक्षण भेटू शकत नाही, ही अवस्था आहे। अध्यक्ष महोदय, आपण जर एकंदरीत विचार केला अध्यक्ष महोदय, तर आपण शिक्षणात होणारी लूट जर आपण पाहिली तर माझ्याकडे आत्ता आकडे आहे, दरवर्षी आपल्याला 1500 डीएड पाहिजे, शिक्षक पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि आपल्याकडे एवढे डीएड कॉलेज करून ठेवले का 90,000 विद्यार्थी डीएड होऊन बाहेर निघतात अध्यक्ष महोदय। म्हणजे आम्ही पाहतो का पोटाले पालू बांधून आमच्या मायबापाला आम्हाला शिकवायचं, 90% 80% मार्क कमवायचे, आणि मग पर्सेंटेज भेटल्यानंतर डीएड व्हायचं, आणि डीएड झाल्यानंतर हाती भोपळा याचा, कोणाच्या माथी मारायचं अध्यक्ष महोदय? आम्हाला माहित नाही का किती समोर डीएड लागणार आहे, किती शिक्षक लागणार आहे, किती इंजिनियर लागणार आहे, याचं ताळमेळ आपण कुठेही आपण पाहतोय का इथं निर्माण केलं नाही। संख्येच्या आधारात समतोल आपण कॉलेज द्यायला पाहिजे होते। विदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाची संख्या, पश्चिम महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयाची संख्या याची तुलना केली तर अध्यक्ष महोदय सगळी विषमता आहे। आपण हे निर्माण केलं पाहिजे, समतोल शिक्षण खऱ्या अर्थानं निर्माण आपण करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय। आपण पाहतोय का हे सगळं करताना लूट जे होत आहे ते सुद्धा थांबवणं गरजेचं आहे। अपंग बांधवाला 10वी नंतर शिक्षण नाही अध्यक्ष महोदय, अपंगांना मूगबधिरांना 10वी नंतर शिक्षणाची व्यवस्था असं कुठलीही व्यवस्था नाही आहे, तो 10वी पर्यंत शिकू शकतं, अंध विद्यालय 10वी पर्यंत शिकू शकतं अंध अपंग। आपण पाहतो का त्याच्यासाठी आता अधिक नवीन धोरण, त्यानं उच्च शिक्षक नाही घ्यावं, त्याच्या प्रकारचं उच्च शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे। अपंगासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण केलं पाहिजे, तेव्हा आम्ही या अपंग जो आमच्या भारतातला महत्वाचा राज्यातला घटक आहे त्याच्यासाठी सुद्धा महत्वाचं आपण पाहतोय का व्यवस्था जर केली नाही तर तो याच्यापासून दूर राहील अध्यक्ष महोदय। आपण पाहतो का गरिबासाठी शिक्षण आणि तितकं दर्जेदार असणं गरजेचं आहे। आपण क्रीडा विद्यापीठ जिल्हा स्तरावर देणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय, ते जर आपण दिलं गेलं तर निश्चितच आम्ही पाहतो का एक चांगले क्रीडापटू आपण निर्माण होईल। शिक्षण जसं शिक्षण आणि रोजगार अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं जर आपण नवीन ताळमेळापर्यंत साध्य केला तर ते सुद्धा शक्य झाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय। आपण पाहतोय का शिक्षण मंत्री आमच्या स्मृती इराणीताई होत्या आणि आता सध्या आहे, आणि अध्यक्ष महोदय त्यांनी असं म्हटलं का माझ्या पोराच्या प्रवेशासाठी मी मुलाखत दिली, मी स्वतः मुलाखत केली आणि मग मला शिक्षण त्या पोराला शाळेत प्रवेश भेटला। अध्यक्ष महोदय, आम्ही पाहतो आहे का शिक्षण हक्क कायदा कलम 13 काय म्हणतं अध्यक्ष महोदय, का शिक्षणापूर्वी कुठलीही चाचणी होऊ नये, शिक्षणासाठी मुलाखत देऊ नये, आणि जर शाळेनं मुलाखतीची चाचणी घेतल्या तर प्रथम दंड त्याला 25,000चा आणि दुहेरी दुसरा दंड 50,000 द्यावा। इथं आमचे शिक्षण मंत्री जर मुलाखत देत असाल तर काय हाती भेटणार आहे अध्यक्ष महोदय?
काय अपेक्षा कराव्या आपल्याकडून? खाजगी शिक्षणानं आपल्यावर खऱ्या अर्थानं अन्याय केला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आम्ही पाहतो का जे खाजगी माध्यमातून आपण पाहतो शिक्षण देण्याचं जे काम आहे त्याच्यातून होणारी लूट आहे ते थांबवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभारी मान